लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद या ठिकाणी सर सय्यद अहमद खां बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने शिरूर ताजबंद फेस्टिवलचं आयोजन माजी राज्यमंत्री आमदार विनायकराव पाटील यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झालंय। शिरूर ताजबंद या ठिकाणी अहमदपूर तालुक्यासह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच कलावंत विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने माजी राज्यमंत्री आमदार विनायकराव पाटील आणि महेश शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील यांच्या सहकार्याने शिरूर ताजबंद फेस्टिवल उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात सिने अभिनेत्री मानसी नाईक यांनी आपली भारदार लावणी सादर केली। या लावणीला सिने अभिनेता शंकर शृंगारे यांनी साथ दिली। या फेस्टिवल मध्ये मॅरेथॉन, नृत्य, रांगोळी तसेच फॅन्सी ड्रेस आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। आमदार विनायकराव पाटील हे वर्षातून दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा आणि सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा घेत गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर जनतेला एक मायेचा आधार देण्याचं कार्य करतात। या फेस्टिवल मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्पर्धकांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि हजारो रुपयांचं बक्षीस देण्यात आलं। यात फेस्टिवल अध्यक्ष तथा जिल्हा व्यवस्थापन समितीचे अलाउद्दीन किनीवाले यांच्यासह शिवसाम गानाचार्य, जयवंत सगर, NT बिरादार यांचा मोठा सहभाग असतो। तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेश बिलापट्टे, प्रताप पाटील, शिवानंद भोसले, रणधीर पाटील, मुन्नाभाई शेख आदींनी मोलाचे परिश्रम घेतले। लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथे शिरूर ताजबंद फेस्टिवल या कार्यक्रमाचं आयोजन अहमदपूर तालुक्याचे विद्यमान आमदार विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे। आणि तुमचा एक गीत वाटो माझी बघतोय रिक्षावाला, हा गीत जशी रिक्षावाला वाट बघतोय ना तसे आपली प्रेक्षक वाट बघत आहेत। यावर आपण काय सांगू शकता? खरं तर प्रेक्षक नाही, मी पण कलाकार म्हणून प्रेक्षकांची वाट बघते। कारण फ्रँकली से या तालुक्यात म्हणा किंवा या एरियामध्ये मी पहिल्यांदाच परफॉर्म करते। मी एक नाव घेऊ इच्छिते ते प्रथम ते म्हणजे भावनाचं, कारण तिच्यामुळे आज हे सगळं होऊ शकलं। आणि कारण भारतदादा खरंच घरच्यांसारखे आहेत, त्याच्यामुळे माझी बहीणच म्हणा भावना, थँक्यू सो मच की आज या तालुक्यातल्या प्रेक्षकांना मी जवळून आज भेटणार आहे। आणि जे दुसरे इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत जे माझ्या शेजारी उभे आहेत, आज त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं। माझ्या प्रेक्षकांना, माझ्या सगळ्या तुम्ही सहकारी आहात, त्यांना भेटायला मला जमणार आहे आणि त्यांच्यासाठी आज खास मी थिरकते। सो आय एम लुकिंग फॉरवर्ड। गेल्या 2 वर्षापासून शिरूर फेस्टिवलच्या माध्यमातून जे काही नियोजन करण्यात आलं, पहिल्यांदा यामध्ये जे काही माझे सर्व सहकारी मित्र आहेत शिरूरचे
अत्यंत चांगलं त्यांनी नियोजन केलं आणि कुठलाही स्वार्थ न या ठिकाणी ठेवता शहरातील किंवा परिसरातील जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना एक संधी उपलब्ध करून दिली। आणि आज जर आपण पाहिलात तर 8 दिवसाच्या त्यांच्या प्रॅक्टिस असेल त्यांची किंवा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले असतील। 8 दिवसामध्ये ही मुलं एवढं उत्कृष्ट या ठिकाणी त्यांच्यातले काही गुण आहेत ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। जर आणखी जास्त वेळ दिला तर मला वाटतं की सगळे सिने तारे सगळे काही स्टार आहेत ते आमच्या या परिसरातून तयार होतील एवढीच या कार्यक्रमाच्या मागची आमची अपेक्षा आहे। आणि आज कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर अत्यंत या ठिकाणी सर्वच लोकांना एक हर्ष किंवा अंतःकरणापासून या ठिकाणी सर्वांना आनंद या ठिकाणी होतोय। आणि म्हणून गेल्या वर्षी असेल किंवा या वर्षी असेल यावर्षी मानसी नाईक एक चांगली स्टार आहे आणि त्यांच्यामधली जी काही कला आहे त्या कलेचा या ठिकाणी आदर्श घेऊन आमचेही विद्यार्थी मानसी नाईकपेक्षा या ठिकाणी पुढे होतील आणि चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामधले जे काही गुण आहेत त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी प्रेरणा मिळेल आणि आमची नाईक पुण्या मुंबईमध्ये जाऊन स्पर्धा करेल या पाठीमागे एवढाच आमचा या ठिकाणी उद्देश। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदपूर, लातूर।